स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे परिश्रम वाढवण्यापेक्षा, स्वतःला चांगल्या प्रकारे अपग्रेड करण्यापेक्षा लोकांनी सोपा मार्ग अवलंबलाय. कोणता? तर दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट खायचं. अशी अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला भेटतील, कामाच्या ठिकाणी, समाजात, जी विनाकारण दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं, दुसऱ्याच्या यशाचं क्रेडिट घेत असतात. म्हणजे खरं तर अशी काही गरज नसते, पण समोरच्यापेक्षा आपण जास्त हुशार आहोत, आपण जास्त यशस्वी आहोत, आपण जास्त शहाणे आहोत, हे सगळं त्यांना असं वागण्यातून सिद्ध करायचं असतं. आणि मला अशा माणसांची खरोखर कीव येते, जे असं वागतात. त्यांना काय वाटतं, मांजर डोळे मिटून दूध पितंय म्हणजे जग त्याला बघत नाही, आपलं हे वागणं इतरांना कळत नाही. पण तरीही क्रेडिट खाणे ही एक नवीन सवय आता समाजात दिसायला लागली आणि चांगल्या सुशिक्षित लोकांमध्ये जास्त दिसायला लागली. असं करू नका. आपण केलेल्या यशाचं, आपण केलेल्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळतं. दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची वृत्ती सोडून द्यायला पाहिजे, कारण हिसकावलेलं कधी टिकत नाही आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. अशी तुमच्या आजूबाजूची माणसं आठवा आणि देता आली तर त्यांना थोडी समज सुद्धा द्या.